तर त्यामध्ये एक थोडी कोर्ट केस सुरू आहे, परंतु ती पोस्ट ते ठेवतील आणि बाकीच्या एक्झाम घेतील अशी एक माहिती आपल्याला मिळते आहे. तो आता आपला शांततेचा पिरियड आहे, म्हणजे सध्या एक्झाम होणार नाही द्या आणि बेसिक इलेक्ट्रिकल खूप जास्त करा. बेसिक याला हा टर्निंग पॉईंट आहे. आपण महाजनको जे आहे, महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 मध्ये फक्त नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण मुख्यत्वे बोलणार आहे ITI भरती, म्हणजे ITIची जी भरती आहे आपली महापारेषण, महावितरण आणि आता महाजनको म्हणजे महानिर्मितीची जाहिरात 26 नोव्हेंबरला कन्फर्ममध्ये येणार आहे. इलेक्शनमुळे त्यांनी जे काय आहे डेट पोस्टपोन केलेली आहे. 26 ऑक्टोबरला ती जाहिरात येणार होती, परंतु आचारसंहिता आणि नंतर इलेक्शन, 20 तारखेला इलेक्शन आहे आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. 26 तारखेला सरकारसुद्धा स्थापन होऊ शकतं, नवीन सरकार जे काही राहील ते. तर त्यानुसार 26 नोव्हेंबर ही डेट त्यांनी दिलेली आहे महानिर्मितीने. त्यामध्ये टेक्निशियन 3 हे पद आहे. साधारण 800+ पोस्ट इथे येणार आहे किंवा 800 पोस्ट इथे येतील. त्याच्यामध्ये ऑल ट्रेड्स म्हणजे भरपूर ट्रेड्स इथे अलाउड आहे किंवा एलिजिबल आहेत. तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे जो आता पिरियड आहे सध्या आचारसंहितेचा किंवा इलेक्शनचा, त्या संधीचं किंवा त्या वेळेचं सोनं कसं करायचं त्या रिलेटेड मी वरच्यावर तुम्हाला अपडेट्स किंवा वरच्यावर तुम्हाला बूस्टअप करत राहतो, मोटिवेट करत राहतो. तर त्याचाच एक भाग म्हणून आजचा व्हिडिओ आपण घेतो आहोत स्पेशली. आणि त्यामध्ये कसं आहे की आता तुमचा अभ्यास बऱ्यापैकी चालू असेल किंवा झाला असेल असं मी गृहीत धरतो, स्पेशली महावितरण महापारेषणचा, कारण त्यामध्ये टेक्निकलसुद्धा आहे. टेक्निकल 50 प्रश्न 110 मार्क आहे. महापारेषण महावितरणमध्ये महावितरणचं सुद्धा विद्युत सहाय्यक जे काही 5300+ पोस्ट आहे ती सध्या एक्झाम पेंडिंग आहे. ते सुद्धा डिसेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे. महापारेषण थोडं लेट होऊ शकतं. विद्युत सहाय्यक किंवा टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन हे थोडं लेट होऊ शकतं. महापारेषणचं जे काही सिनियर पोस्ट आहे, एक्झिक्युटिव्ह किंवा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह अँड अबोव वगैरे, तर त्यामध्ये एक थोडी कोर्ट केस सुरू आहे, परंतु ती पोस्ट ते ठेवतील आणि बाकीच्या एक्झाम घेतील अशी एक माहिती आपल्याला मिळते आहे. त्यामुळे महापारेषणसुद्धा आपण जानेवारीमध्ये एक्सपेक्ट करू शकतो किंवा डिसेंबर एंडिंगपासून एक्झाम या सुरू होतील. ठीक आहे. त्यामध्ये मुख्यत्वे तुमचा अभ्यासावर भर असणे सध्या अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा सध्या जो पिरियड आहे तो आता आपला शांततेचा पिरियड आहे, म्हणजे सध्या एक्झाम होणार नाही. साधारण या महिन्यात तरी एक्झाम होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपण ॲटलिस्ट 1 ते 1.5 महिन्याचं प्लॅनिंग किंवा 45 किंवा 60 डेजचं प्लॅनिंग शक्यतोवर करू शकतो. कारण कसं असतं की असं वाटतं एक्झाम येईल, त्यामुळे आपलं डिस्टर्बन्स होते किंवा आपलं व्यवस्थित प्लॅनिंग होत नाही. परंतु आता आपल्याकडे कमीत कमी 40 ते 25 दिवस आहे, असं लक्षात घेऊन आपण अभ्यास करू शकतो. मुख्यत्वे ITIचे विद्यार्थी जे आहे ते कसं आहे की बरंचसं टेक्निकल नॉलेज ITIमध्ये शिकवलं जात नाही किंवा पिरियड्स किंवा लेक्चर्सच व्यवस्थित रेग्युलर होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थित अभ्यास नसतो. परंतु मागच्या 2 वर्षापासून जाहिरातीची वाट बघणारे जे विद्यार्थी आहे किंवा जे आपल्याशी कनेक्टेड आहे मागच्या 2-2.5 वर्षापासून, त्यांचा अभ्यास हा बऱ्यापैकी झाला असेल असं मी गृहीत धरतो. बरंचसं पुस्तकांचं मटेरियल असेल किंवा काही PDF नोट्स असतील बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे असेलच आणि त्यांचा अभ्यास हा स्ट्रॉंग झाला असेल असं मी गृहीत धरतो. आणि बाकी तुमची प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस रिव्हिजन आहे आणि त्यानंतर तुम्ही कोर्सेस वगैरे घेतले असेल तर ते लेक्चर्स वगैरे असतील तुमच्याकडे आणि प्लस तुमच्या टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही घेतल्या असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. आपलासुद्धा इंजिनियर अमोल ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या क्वालिटी टेस्ट सिरीज आपण दिलेल्या आहे. तर त्यामध्ये ज्या 2 टेस्ट सिरीज आहे, तर त्यामध्ये एक 5 टेस्ट सिरीजची एक टेस्ट सिरीज आहे आणि एक 25 टेस्ट सिरीजची एक टेस्ट सिरीज आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांगलं बेनिफिट पुढे मिळणार आहे, कारण की जे काही पेपर पॅटर्न आहे त्यावर आपण थोडंसं 1-2 व्हिडिओ त्यामध्ये टाकणार आहे पुढे, जसं काही एक्झाम डेट डिक्लेअर होईल तशी. कारण की अजूनपर्यंत माझ्यापर्यंत ती माहिती आलेली नाही आहे, त्यामुळे मी अजूनपर्यंत तो व्हिडिओ आपल्या ॲपवर दिलेला नाही आहे. परंतु जे 2 टेस्ट सिरीज घेतील किंवा घेतली असेल काही विद्यार्थ्यांनी, सिरीज 400चे आणि एक 600चे मध्ये आपण डिस्काउंट देत राहतो, त्याची प्राईस कमी होते. या 2 टेस्ट सिरीज ज्यांनी घेतलेले आहे त्यांना पुढे त्याचा फायदा होईलच. ठीक आहे. असो, तर विद्यार्थी मित्रांनो, महाजनको जी डेट आहे आपली ॲप्लिकेशन जे स्टार्ट होणार आहे ते महाजनको टेक्निशियन 3 ते 26 नोव्हेंबरला होईल आणि साधारण 20 दिवसपर्यंत त्याची एक्झामचं जे काही फॉर्म सबमिशन राहील. त्यानंतर जानेवारीमध्ये सुद्धा त्याची आपण एक्झाम एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे महावितरण, महापारेषण आणि महाजनको या तीनही एक्झाम स्टेप बाय स्टेप 15-15 दिवस किंवा महिन्याभराच्या गॅपमध्ये होऊ शकतात. त्यासाठी आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे, त्यानंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. हा महिना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता आहे आणि पुढेसुद्धा राहणार आहे, कारण की एक्झामला अजून वेळ आहे. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की आता जो पिरियड आहे हा अतिशय गोल्डन तुमच्याकडे पिरियड आहे. आता जर हा वेळ गेला, डिसेंबरमध्ये तुम्ही आले तर डिसेंबरमध्ये एखादी एक्झामची डेट येऊन जाईल आणि मग तुम्हाला त्याच्या मागे लागावं लागेल. त्यामध्ये महापारेषण महावितरणमध्ये टेक्निकल आहे. टेक्निकलमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की टेक्निकलमध्ये पॉवर सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन सिस्टीम यावर जास्त भर द्या.
आणि मशीन्सवर थोडंफार द्या आणि बेसिक इलेक्ट्रिकल खूप जास्त करा. बेसिक इलेक्ट्रिकल आणि पॉवर सिस्टीम यावरच हा पेपर पूर्णपणे राहणार आहे. साधारण 50 पैकी तुम्हाला 30 ते 35 प्रश्न बेसिक इलेक्ट्रिकल आणि पॉवर सिस्टीमवर दिसतील. त्यातल्या त्या ट्रान्समिशन सिस्टीमवरच दिसतील. बाकी जे काही 10-15 प्रश्न आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकवर थोडंफार 1-1, 2-2 प्रश्न पॉवर सिस्टीम आणि तुमचं हे बेसिक इलेक्ट्रिकल यावर जास्त भर द्या आणि थोडंफार मशीन्स करा. बस तुम्ही एवढं जरी व्यवस्थित केलं, व्यवस्थित म्हणजे काय 10 पुस्तकं चाळायचे असं नाही आहे. एकच पुस्तक घ्यायचं किंवा 2 पुस्तकं घ्यायचे, परंतु रेप्युटेड घ्यायचे, ब्रँडेड पुस्तकं घ्यायचे, जे सगळे सजेस्ट करतात ते घ्यायचे. पुस्तकां रिलेटेड आपण भरपूर माहिती दिलेली आहे. पुस्तकांमध्ये भरपूर बुक्स आहे, परंतु मराठीमध्ये जास्त अवेलेबल नाही आहे. मराठीमध्ये जे काही थेरी बुक्स आहे ते आपलं त्र्यंबक वाघमारे सरांचं अतिशय बऱ्यापैकी बुक आहे. त्यानंतर रेळेकर सरांचे बुक आहे, प्रदीप रेळेकर सरांचे, शहा सरांची बुक आहे थेरीसाठी. आणि ऑब्जेक्टिव्हसाठी शक्यतोवर तुम्ही जे काही UPPCLची बुक आहे ते यूज करा. तुमच्याकडे बुलेट असेल UPPCLचं तर ते यूज करा, किंवा मग यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचं जे ऑब्जेक्टिव्ह बुक आहे ते यूज करा. हिंदी इंग्लिशमध्ये ते अवेलेबल असते, मराठीमध्ये सहसा होत नाही. मराठीमध्ये मिळालं तुम्हाला तर फारच चांगलं. किंवा पिंडिल सरांचे रामबाण वगैरे ते यूज करा. ठीक आहे, त्याबद्दल आपण भरपूर व्हिडिओ दिलेले, त्यामुळे त्यावर काही मी जास्त बोलत नाही. परंतु टेक्निकलमध्ये तुमचा हा पोर्शन अतिशय महत्त्वाचा आहे. आणि बाकी नॉन टेक्निकल मुख्यत्वे मी तुम्हाला आजच्या याच्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकलवर जास्त भर देणार आहे. कारण की नॉन टेक्निकलमध्ये महापारेषण महावितरणमध्ये रिजनिंग जास्त आहे, 40 प्रश्न 20 मार्क. त्यानंतर ॲप्टिट्यूड किंवा अंकगणित ज्याला म्हणतो आपण ते 20 प्रश्न 10 मार्क आणि मराठी 20 प्रश्न 10 मार्क. याला हा टर्निंग पॉईंट आहे. आपण त्याला कमी लेखतो, आपण म्हणजे विद्यार्थी मित्र त्याला एक्झाम जे देतात त्याला कमी लेखतात, परंतु त्याला हा टर्निंग पॉईंट आहे. ज्याचा हा पार्ट जास्त स्ट्रॉंग आहे तिथे चान्सेस जास्त असतात. टेक्निकल तुमचं पाहिजेच, असं नाही की टेक्निकल नसलं तरी चालतं, असं नाही आहे. टेक्निकल तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे, परंतु नॉन टेक्निकल जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला सिलेक्शनपासून कोणीही रोखू शकत नाही. हा माझा अनुभव आहे पर्सनली. ठीक आहे, त्यामुळे यावर भर द्या. आणि बाकी महाजनको जे आहे, महाजनकोमध्ये टेक्निशियन 3मध्ये फक्त नॉन टेक्निकलच आहे, म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिजनिंगच आहे. रिजनिंगमध्ये वर्बल नॉन वर्बल आहे, बाकी मराठी नाही, इंग्लिश नाही, टेक्निकल नाही. ठीक आहे, आतापर्यंत 26 नोव्हेंबरला आपल्याला एक्झॅक्ट सिलेबस समजेलच, एक्झाम पॅटर्न समजेलच, परंतु हाच सगळा सिलेबस आधी यापर्यंत होता आणि त्याच बेसिसवर आपण कोर्ससुद्धा महाजनको टेक्निशियन 3चा स्टार्ट केलेला आहे. नॉन टेक्निकलचा कोर्स आपण जो महाजनकोसाठी उपयुक्त आहे तो स्पेशल तिथे डिझाईन केलेला आहे, आपल्या ॲपवर आहे. बरेचसे विद्यार्थी तिथे कनेक्ट झालेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो कोर्स परचेससुद्धा केलेला आहे. तो स्पेशली नॉन टेकचा कोर्स आहे. तो महावितरण महापारेषणसुद्धा यासाठी सुद्धा कामाचा आहे, अतिशय उपयुक्त आहे. नॉन टेकमध्ये रिजनिंगमध्ये हा रिजनिंग पार्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि टाईम कन्झ्युमिंग असतो. त्यामुळे त्यामध्ये जे महत्त्वाचं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये बघा, ब्लड रिलेशन, सिलोजिझम, पझल टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट वगैरे हे प्रश्न येतातच. ठीक आहे, थोडंसं ITI लेवलचे राहतील, परंतु येतातच. MPSCचं एखादं बुक घ्या किंवा आपले सचिन ढवळे सर आहे, सतीश वसी सर आहे, यांचं बुक तुम्ही घेऊ शकता. यातून तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर बघा, डायरेक्शनल सेन्स म्हणजे दिशा वगैरे ओळखणे वगैरे. त्यानंतर सांकेतिक तुलना, कंपॅरिझन, कोडिंग वगैरे, कोडिंग डिकोडिंग. त्यानंतर सांकेतिक भाषा याला महत्त्व आहे. त्यानंतर नंबर्स, रँकिंग, सिक्वेन्सेस म्हणजे रांगेतील क्रमांक वगैरे, कॅलेंडर आणि क्लॉक यावर एखादा प्रश्न असू शकतो. त्यानंतर बघा, अक्षरमालिका, लेटर सिरीज, नंबर सिरीज. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, इंटर रिलेशन जे काही नंबर असतात तुमचे, नंबर सिस्टीम किंवा अल्फाबेटिकल वगैरे नंबर सिस्टीम त्यावर. ते झालं तुमचं वर्बल रिजनिंग. आता नॉन वर्बल रिजनिंग बघा, तो जेन्कोमध्ये 25 प्रश्न 25 मार्क, ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 25 मार्क, रिजनिंग नॉन वर्बल आणि 25 प्रश्न 25 मार्क रिजनिंग वर्बल असा सिलेबस असतो. 75 प्रश्न 75 मार्काचा हा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 90 मिनिटाचा वेळ असतो. ते बघा, पेपर फोल्डिंग, कटिंग वगैरे, आकृती पूर्ण करणे किंवा आकृतीची भाग शोधणे, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आकृतींच्या संख्या मोजणे, संकीर्ण आकृत्या किंवा ठोकळा या रिलेटेड हे प्रश्न सगळे राहतात. ॲप्टिट्यूड बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कठीण जाते, स्पेशली ITIच्या विद्यार्थ्यांना, परंतु इथे सुद्धा 20 पैकी 10 मार्क इथे आहे. महापारेषण महावितरणला. आणि महाजनकोमध्ये 25 प्रश्न 25 मार्क म्हणजे मोठा आकडा आहे इथे. 25 प्रश्न 25 मार्क हे ॲप्टिट्यूडला आहे. तर त्यामध्ये बघा, तुमचे नंबर सिस्टीम जे काय आहे, त्यानंतर तुमचं बेरीज वजाबाकी जे काही बेसिक प्रश्न आहे ते येतात. तुमचं बोडमास वगैरे येतात, बोडमास थेरम किंवा बोडमास मेथड जे असते त्यावर येतात. त्यानंतर तुमचं ॲव्हरेज एजेस वगैरे, ॲव्हरेजेस वगैरे. त्यानंतर ट्रेन, बोट वगैरे यावर प्रश्न असतात. त्यानंतर टाईम अँड वर्कवर प्रश्न असतीलच, आहेत 100% 1-2 प्रश्न. पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस यावर प्रश्न आहेच. त्यानंतर इंटरेस्टमध्ये प्रश्न आहे, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे. त्यानंतर पार्टनरशिप, त्यानंतर रेशिओ, प्रपोर्शन आणि ॲलिगेशन. महापारेषण महावितरणमध्ये तुम्हाला मराठीसुद्धा करावं लागते. मराठीमध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल प्रश्न एक 5 ते 7 प्रश्न ग्रॅमॅटिकल राहतील 20 पैकी, आणि साधारण 10 प्रश्न जे आहेत ते तुमचे
पॅसेजवर असतात. आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पूर्ण पॅसेजेस वगैरे प्रश्न दिलेले आहे. स्पेशली ITIसाठी संधी मिळत नाही. खूप जास्त प्रयत्नानंतर, खूप जास्त प्रतीक्षेनंतर ह्या संधी मिळालेल्या आहेत. डिसेंबरपासून हे एक्झाम सुरू होतील. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण एक्झाम होतील. ती वितरण असो, पारेषण असो, की तुमची महाजनको असो. ठीक आहे. बाकी कशाचाच प्रकारचा, कुठल्याच प्रकारचा निगेटिव्ह विचार करायचा नाही आणि निगेटिव्ह लोकांपासून, निगेटिव्ह गोष्टींपासून, निगेटिव्ह ग्रुपपासून दूर राहा. हीच माझी नेहमी तुम्हाला विनंती राहते. ठीक आहे. या रिलेटेड अपडेट्स आपण वरच्यावर देतच राहतो, जेणेकरून तुम्ही बूस्टअप राहिले पाहिजे. तुमचं जे काही मोटिवेशन आहे ते हायर लेवलवर आलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि पुढे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तो माझ्या कोर्समध्ये असो नसो किंवा माझ्या टेस्ट सिरीजमध्ये असो नसो, प्रत्येक विद्यार्थी माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला यूट्यूबवर एवढी माहिती वरच्यावर देतच राहतो. आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होतच असेल किंवा होईलच आणि पुढे जे काही एक्झाम आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा. यासाठी माझा अविरत प्रयत्न सुरू राहतो आणि पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल तर सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून वरचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.